हे बंद रेशमाचे भाग 5. ठीक आहे, तुझ्या आणि बाबांसाठी म्हणून मी या लग्नाला तयार आहे. तू तसं कळव आप्पा काकांना, असं म्हणून आनंद घरात निघून गेला. पण ह्यासारखी गावंढळ मुलगी माझी बायको कधीही होऊ शकत नाही, असं त्यानं मनाशी ठरवलं आणि तो आपल्या रूममध्ये निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी मिताली आनंदच्या घरी आली. त्यावेळी आनंद आणि वृषालीताई नाश्ता करत होत्या. एक मेंबर वाढलाय बरं का नाश्त्याला, ती आत येत म्हणाली. ये ग ये, बरं झालं आलीस, मी तुला फोनच करणार होते. वृषालीताई म्हणाल्या. का ते? मितालीने खुर्चीवर बसत विचारलं. तुझ्या मित्राचं लग्न आहे आता, मग तयारी नको का करायला? त्या हसत म्हणाल्या. काय? मितालीने चमकून आनंदकडे पाहिलं. खरंच आनंद? तो यावर काहीच बोलला नाही. खाली मान घालून तो खात होता. त्याला काय विचारतेस? आता मला तुझी मदत लागेल. हा, खरेदी, लग्नाची तयारी, सजावट, येशील ना? वृषालीताईंनी तिच्या हातावर हात ठेवत विचारलं. हो येईन ना. खरं तर आनंदने काहीतरी बोलावं या अपेक्षेने ती त्याच्याकडे पाहत होती. पण तो काही न बोलता नाश्ता करून हॉस्पिटलला निघून गेला. थोड्या वेळाने मिताली देखील घरी गेली. वृषालीताईंनी आप्पासाहेबांना फोन करून आनंदचा होकार कळवला. मिताली देसाई, आई वडिलांची एकुलती एक मुलगी, दिसायला देखणी, कोणालाही भुरळ पडतील असे डोळे, गोल चेहरा, केसांचा बॉबकट, बिनधास्त आणि कोणाच्यातही पटकन मिक्सअप होणारी, लहानपणापासून शहरात वाढलेली पण तरीही प्रेमळ. आनंद भेटल्यापासून तीही त्याच्यात रमत गेली होती. आनंद तिला आवडला होता. तिच्याही नकळत ती आनंदच्या प्रेमात पडली होती. त्याचं भेटणं, बोलणं, बाहेर फिरायला जाणं यामुळे कदाचित आपणही आनंदला आवडत असू असं तिला वाटलं होतं. पण आज आनंदच्या लग्नाचा विषय कळल्यावर मात्र तिला खूप वाईट वाटलं. तिला राहून राहून असं वाटत होते की या सगळ्यात आनंदने विरोध करावा, पण तो काही न बोलताच निघून गेला होता. घरी आल्यावर ती आपल्या रूममध्ये जाऊन खूप रडली. आनंद आवडल्याचं ती घरी तिच्या मॉम डॅडला सांगणार होती, पण त्याआधीच आनंदचं लग्न ठरल्यामुळे तिला काय करावं सुचेना. हॅलो मिताली, बोल ना. संध्याकाळी कॉफीसाठी भेटूया का? मला बोलायचं आहे तुझ्याशी. ओके, मी तुला कॉल करतो माझी OPD संपल्यानंतर. हो चालेल, मी तुला कॉफी शॉपचा पत्ता मेसेज करते. ओके बाय. आनंदशी प्रत्यक्ष बोलल्याशिवाय तिला चैन पडणार नाही, त्यामुळे तिने त्याला संध्याकाळी भेटायला बोलवलं. बोल काहीतरी, आनंद मितालीला म्हणत होती. काय बोलू? तुझं लग्न ठरलं यावर तुला काहीच म्हणायचं नाही का? ती काहीच चिडून विचारलं. पर्याय नाही, अगोदर सगळं ठरलंय, मी बोलून काहीच होणार नाही. अरे पण म्हणून तू फक्त ग्रॅज्युएशन झालेल्या एका गावातल्या मुलीशी लग्न करणार आहेस का? हे बघ, आई बाबांची तशी इच्छा होती की माझं आणि लेहाचं लग्न व्हावं, पण ती फक्त आईची सून असेल, माझी बायको नाही. मलाही वाटत होतं माझी लाईफ पार्टनर ही एका इंडिपेंडंट मुलगी असावी, जी स्वतःच्या पायावर उभी असेल, तिला स्वतःचं मत असेल. पण आता मला नेहाशी लग्न करण्याशिवाय कोणताच पर्याय नाही. काहीही झालं तरी आईची इच्छा माझ्यासाठी महत्त्वाची आहे. आनंद म्हणाला. एक विचारू का? नेहाशी तुझं लग्न ठरलं नसतं तर लाईफ पार्टनर म्हणून तू माझा विचार केला असतास का? तिचा हा प्रश्न त्याच्यासाठी अनपेक्षित होता. तो काहीच न बोलता फक्त तिच्याकडे पाहत राहिला. आनंद, बोल ना. केला असतास का माझा विचार? ती विचारत होती. मी तुझ्याबद्दल असा विचार कधीच केला नाही ग. तू माझी बेस्ट फ्रेंड होतीस आणि कायम राहशील. आनंदला खरं तर काय बोलावं हे सुचत नव्हतं. ओके, तुझ्यासाठी मी कायमच तुझी फ्रेंड आहे. तू मला कधीही बोलू शकतोस. डोळ्यात आलेलं पाणी त्यांनी थांबवलं होतं. आनंदच्या होकारामुळे आप्पासाहेबांना आभाळ ठेंगणं झालं होतं. त्यांनी सगळ्यात आधी ही बातमी संगीताताईंना सांगितली. त्या देखील खुश झाल्या. नेहाला त्यांनी लहानाचं मोठं केलं होतं, त्यामुळे आपली नेहा लांब जाणार या विचाराने त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. आप्पासाहेबांनी घरातल्या नोकर माणसांना, त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांना, सगळ्यांना नेहाचं लग्न ठरण्याची बातमी सांगितली. सगळेजण फार खुश झाले. आनंदच्या गावी असणाऱ्या घराचं काम आता सुरू होणार होतं. जुनं घर पाडून त्याच जागी नवं घर उभा राहणार होतं. घराला पुन्हा एकदा नव्याने घरपण मिळणार होतं. घराच्या कामासाठी आनंद आणि त्याचा मित्र लवकर गावी येणार होता. वृषालीताईंनी आप्पासाहेबांना फोन करून आनंदचा होकार कळवला.
आणि घरच्या कामासाठी तो लवकरच गावी येणार आहे हे देखील सांगितले. खरं तर श्रीकांत गेल्यानंतर आनंद 2-3 वेळा काही कामासाठी गावी येऊन गेला होता. नेहाने आनंदला पाहिलं नाही, पण तो गावी गेला होता तेव्हा त्याने नेहाला पाहिलं होतं. त्यावेळी ती जवळच असलेल्या पिठाच्या गिरणीवरून पीठ घेऊन येत होती. तिला कोणतंही काम हलकं वाटत नाही. घरी काम करणाऱ्या गंगा मावशी आजारी होत्या म्हणून ती स्वतः त्या दिवशी जाऊन दळण घेऊन आली होती. नेमकं त्याच वेळी आनंदने नेहाला पाहिलं होतं. आनंद आपलं काम आटोपल्याने परत निघत होता. कोणीतरी ती आप्पासाहेबांची मुलगी म्हटलं. त्याने ते ऐकलं. लांबसडक वेणी, पंजाबी ड्रेस, हाताला ड्रेसला पीठ लागलेलं. त्यामुळे पहिल्या भेटीतच नेहा गावंढळ आणि काकूबाई टाईप मुलगी आहे असं त्याचं मत झालं. आणि आता ही अशी मुलगी आपल्यासारख्या एका डॉक्टरची बायको होणार हे त्याला पटत नव्हतं. 2 दिवसानंतर तो आणि त्याचा मित्र गावी जायला निघाले. आप्पासाहेबांकडे त्या दोघांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. काय हो ताई, आज कोणी खास मंडळी येणार आहेत का? साहेबांकडे आप्पासाहेबांच्या घरी काम करणाऱ्या बायका नेहाला चिडवत होत्या. ती आज सकाळपासून जेवणाच्या तयारीला लागली होती. सगळा स्वयंपाक ती स्वतः करणार होती. बाकीचे फक्त तिला मदत करत होते. नाही असं काही नाही, नेहा म्हणाली. गप ग, बाबांकडे यायचे ते पाहुणे, मग जेवण व्यवस्थित नको का? नेहा आपलं काम करता करता बोलली. मग येणारे पाहुणे तुमचं कोण नाहीत का? त्यांच्या बोलण्यावरून नेहा लाजून खोलीत पळाली. तशा त्या फिदी हसल्या. आनंद आणि त्याचा मित्र विशाल दुपारी 12च्या सुमारास गावी पोहोचले. आधी ते घराच्या कामाच्या ठिकाणी गेले. घरचा प्लॅन काढून काय, कुठे, कसं उभारायचं याबाबतीत त्यांची चर्चा झाली. मोठा बंगला असा नाही, पण छोटंसं घरकुल बांधायचं असं आनंद आणि वृषालीताईंनी ठरवलं होतं. त्यानुसारच त्याने मित्राला प्लॅन काढायला सांगितला होता. कौलारू घर, समोर प्रवेशद्वार, हॉल, त्याला लागूनच 2 खोल्या, एका बाजूने आत जाण्यासाठी वरांडा, त्याला लागूनच स्वयंपाकघर, दुसऱ्या बाजूला देवघरासाठी जागा, थोडं पुढं गेल्यावर मोठा वरांडा आणि मागची बाजू, तिथे झाड वगैरे लावायचं असं त्यानं ठरवलं. मग तिथला सगळा परिसर बघून दोघेही आप्पासाहेबांकडे गेले. ते दारातच त्यांची वाट पाहत होते. आनंद आल्याची बातमी त्यांच्या नोकराने आधीच येऊन दिली होती. आनंदची गाडी वृंदावन वाड्यासमोर येऊन थांबली. आनंद आणि विशाल दोघेही गाडीतून उतरले. आनंदने आप्पासाहेबांना वाकून नमस्कार केला. या रे पोरांनो, आनंद ये, आप्पासाहेब त्यांना आत बोलवले. बसा, कसा झाला प्रवास? आनंद आणि विशालला त्यांनी दिवाणखान्यात असलेल्या बैठकीवर बसायला सांगितलं. छान झाला प्रवास, पहाटेच निघालो त्यामुळे वेळेत पोहोचलो, आनंद म्हणाला. दिवाणखान्याच्या बाजूने जो मोकळा वरांडा होता त्याच्या बाजूच्या खोलीच्या दारा आडून नेहा आनंदला बघत होती. त्याचं तिकडं लक्ष गेलं तशी ती आत गेली. गंगाताई, पाणी आणा. आप्पासाहेब गंगा मावशीला पाणी घेऊन आल्या. दोघांनाही त्यांनी पाणी दिलं. नेहाला विचारा, जेवणाची तयारी कुठपर्यंत आली? पाहुणे आलेत म्हणा, साहेबांनी विचारलं. तयार व्हायची, गंगा म्हणाली. वा, बरं. आनंद, तुम्ही फ्रेश होऊन या, तोपर्यंत आम्ही गरम गरम जेवण वाढायला सांगतो. गंगाताई यांना आपली गेस्ट रूम दाखवा. आनंद आणि विशाल दोघेही गंगाताईच्या मागून गेले. वरच्या मजल्यावर गेस्ट रूम होती, ती त्यांनी दाखवली. आम्ही आवरून येतो असं आनंदने त्यांना सांगितलं. तसा त्या खाली आल्या. नेहा तोपर्यंत डायनिंग टेबलवर सगळ्यांची ताटं मांडली होती. दिवाणखाना आणि स्वयंपाकघर यांच्या मधल्या जागेत मोठं डायनिंग टेबल होतं. त्यावर चंदेरी कलरचा पेपर मॅट घातलं होतं. बाजूने 7-8 खुर्च्या होत्या. त्यावरती मोठं झुंबर होतं. भिंतीवर पेंटिंग होत्या. टेबलवर आज तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ मांडलेले होते. आनंद आणि विशाल आवरून जेवायला आले. नेहा त्यांना वाढू लागली. तिचं तर आनंदकडे बघायचं सुद्धा धाडस होत नव्हतं. त्यांना वाढून झाल्यावर ती आत जाऊ लागली. तसं आप्पा म्हणाले, बस ना तू पण, जेव आमच्यासोबत बस. हा, नेहा आप्पाजवळ खुर्ची ओढून जेवायला बसली. पण ती बरोबर आनंदच्या समोरच होती. शेवटी खाली मान घालून नेहा जेवू लागली. जेवण कसं झालं असेल आणि काय, त्यांना आवडेल का नाही असे प्रश्न तिच्या मनात येत होते. आमची नेहा लाजाळू आहे तशी, आनंदला बोलण्याच्या उद्देशाने आप्पा म्हणाले. त्यावर तो नुसता हसला.
काय मग आनंद, काय ठरलं घरचं? प्लॅन वगैरे झाला की नीट? आप्पा म्हणाले. हो झाला. इथलाच कॉन्ट्रॅक्टर सांगूया आपण. तुमच्या माहितीत कोण असेल तर तुम्ही बोलवाल का उद्या त्यांना? कारण उद्या सगळं ठरवून मला संध्याकाळी परत जायचं आहे. आनंद म्हणाला. हो चालेल, मी सांगतो. उद्या येईल तो कॉन्ट्रॅक्टर. आता तुम्ही जाऊन जरा झोपा, आप्पा म्हणाले. आनंद म्हणाला हो. आप्पासाहेबांनी संध्याकाळी आनंदला त्याची बाग दाखवून आणली. रात्री देखील निहाने जेवणाचा छान बेत केला होता. सगळीजण मिळून गप्पा मारत होती. या सगळ्यात शांत होती ती फक्त नेहा. ती मधूनच चोरून आनंदकडे बघत होती. त्याच्या त्या घाऱ्या डोळ्यांची तिला भीतीच वाटली. तरीही त्याच्याकडे बघत राहावंसं तिला वाटत होतं. दुसऱ्या दिवशी आनंद, विशाल आणि आप्पासाहेब आनंदच्या घराच्या इथे आले होते. त्याने आप्पांना प्लॅननुसार कुठे काय असेल हे समजावून सांगितलं. प्लॅन छान होता. आप्पाही खुश होते. त्याने प्लॅनची एक कॉपी आप्पांकडे दिली आणि त्यानुसार कॉन्ट्रॅक्टरकडून काम करून घ्यायला सांगितलं. कसा आहे प्लॅन काका? आनंद म्हणाला. छान आहे हो, आप्पा म्हणाले. पण काका तरीही मला यात काहीतरी चुकल्यासारखं वाटते. काय ते लक्षात येत नाही, पण घर पूर्ण नाही वाटत. काय करायचं तुम्ही सांगाल का काहीतरी? आनंद म्हणाला. पुढच्या मोकळ्या जागेमध्ये एक छोटासा झोपाळा आणि घरासमोर छान तुळशी वृंदावन. परफेक्ट. आनंदच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडला. कोण बोललं हे बघायला त्याने मागे वळून पाहिलं.